आमचा अक्षय कुमारवर जास्त विश्वास आहे ऋषीमुळे. खरंय खरंय खरंय. मंगळाचं वर्णन येतं भूभौम रक्तवर्ण हा. इहा गच्छ इह तिष्ठ. मग रक्तवर्ण म्हणजे काय? लाल रंगाचा आहे. मंगळ ग्रह लाल लाल रंगाचा रंगाचा आहे. मिशन मार्स मूवी बघितल्यावर आम्हाला तेव्हा कळतो. पण आमचा अक्षय कुमारवर जास्त विश्वास आहे ऋषीमुळे. खरंय खरंय खरंय. त्यामुळे आम्हाला म्हणून बघा तुम्ही प्रत्येक ग्रहाचं तत्व तर आहेच पण त्याचा जन्म कसा झाला हे सुद्धा शास्त्राने सांगितलं. सांगितलंय. आता भौम आपण मंगळाला म्हणतो संस्कृत मध्ये. भौम म्हणजे काय? तर भूमीचा मुलगा म्हणून तो भौम. मग आज आपण जर रेकॉर्ड्स बघितले तर जे खगोलशास्त्रज्ञ सुद्धा असं म्हणतात की पूर्वी पृथ्वी आणि मंगळ हे एकच ग्रह एकच होता. ग्रह होता. पृथ्वीपासून मंगळ वेगळा झाला आणि मग पृथ्वीवरती पाणी आलं. हा, आणि त्याच्यावर पण म्हणतात की आधी जीवसृष्टी असू शकते हा आपल्या आधी. तर पुढचा मुद्दा झाला. पुढचा मुद्दा आहे. पण मंगळ हा पृथ्वीचा मुलगा आहे हे का म्हणावं असं वाटलं असेल त्या ऋषीमुनी? काय त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी श्लोकातच लिहिले काय? धरणी गर्भ संभूत धरणीच्या गर्भातून उत्पन्न झालेला ग्रह